ह्या भंडाऱ्याच्या मालीपार चांदोरी येथे आहोत आणि येथे पाहिलं असेल आपण तर माझ्या मागे बघू शकता बैल आणि घोड्याची जोडी आपल्याला पाहायला मिळते। अशी जोडी साधारणतः कुठे पाहायला मिळत नाही, मात्र भंडाऱ्याच्या मालीपार चांदोरी येथे ही जोडी पाहायला मिळाली आणि आकर्षणाचा केंद्र हा लोकांच्या ठरताना पाहायला मिळत आहे। खरं पाहायला गेलं तर येथील शेतकरी असलेले रमेश रेपाडे हे गेल्या काही दिवसापासून हे शंकरपटामध्ये जेव्हा जातात तेव्हा ही जोडी घेऊन जातात आणि नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरते आणि मोठ्या प्रमाणात जे आहे लोक बघण्यासाठी जे आहेत हे शंकरपटाची जोडी बघण्यासाठी येत असतात। आपल्याला बोलण्याकरिता स्वतः शेतकरी आहेत। दादा काय सांगाल, कशा प्रकारे आपल्याला ही कल्पना सुचली, आपण कसं काय घोडा आणि बैलाची कशी काय जोडी बनवली? सर मी न पहिल्यांदा हा जो पहिला आहे रोडवर तिथं या घोड्याला दोनदा खेदला हा दोनदा तिथे विजय झाला आणि तिथले जे पाहणारे लोक आहेत पटसौकीन आणि मुलं बाळ त्यांना खूप असा कौतुक वाटला। तेव्हापासून मी जवळपास जसे आपल्या गावा शेजारचे जे दवडीपार आहे आपला वाकेसर आहे, आमगाव आहे, अशा गावी मी त्यांना नेत गेलो आणि जिथं नेलो तिथं तो विजय झाला। नक्कीच खरं पाहायला गेलं तर हा जो बैल आहे या बैलाची दुसऱ्या बैलासोबत जमत नव्हती, मात्र या घोड्यासोबत जमताना दिसून आली आणि त्याच्यामुळं या शेतकऱ्याने बैलासोबत घोड्याची जोडी जमवली आणि त्यानंतर आता कुठलाही शंकरपट आजूबाजूला असेल त्यामध्ये हे शेतकरी जे आहेत या बैलाची आणि घोड्याची अशी हे जोडी घेऊन आकर्षणाचा केंद्र जे आहेत नागरिकांसाठी ठरताना पाहायला मिळते आणि अनेक शंकरपटामध्ये आजूबाजूच्या जे आहेत ही जोडी घेऊन हे शेतकरी जातात असल्याचे सांगतात। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।